नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. बघा, 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेला असं विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेरदेव, इंद्रदेव आणि विष्णू हे काही काळासाठी भूतलावर आलेले असतात. आपण जर मी जी सेवा सांगणार आहे, ही सेवा जर तुम्ही केली तर 100% सांगते, तुमच्या सर्व इच्छा आणि आर्थिक समस्या 100% दूर होणार आहे. बघा, प्रत्येक महिन्याला कळकळून सांगते, ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावी आहे. काही काळ जो होता त्या काळात मी ही सेवा अगदी मनोभावे केली आणि आजसुद्धा करते, त्यामुळे माझा काळ बदलला. खरंच सर्व महिलांना सांगते की ही सेवा तुम्ही करा. ही सेवा अतिशय प्रभावी आहे, अतिशय प्रभावी आहे. काही नाही, एक दिवस जागरण करा, दुसऱ्या दिवशी रविवार आहे, तुम्ही झोपू शकता. 39 मिनिटाची सेवा आहे. 39 मिनिटातच आपल्याला ही सेवा करायची आहे. अतिशय प्रभावी आणि अतिशय फळ देणारी, 100% फळ देणारी ही सेवा आहे. वर्षभरात तुम्हाला या सेवेचा खरंच सांगते, तुम्हाला फरक जाणवेल. आता ही सेवा कशी करायची बघा, आपण ते बघू. त्याआधी बघा, कोजागिरी पौर्णिमेला जे भगवान विष्णू आहेत, कुबेर आहेत, माता लक्ष्मी आहे, इंद्रदेव आहे, हे काही काळ पृथ्वी तलावर आलेले असतात. तसंच ज्या घरामध्ये पूजा जागरण चालू आहे, पूजा आहे, ज्या घरामध्ये दिवे लावलेले आहेत, ज्या घरामध्ये मसाला जे दूध आहे ते दूध आपण चंद्राला अर्पण केलं आहे, चंद्रदेवाची पूजा केली आहे, त्या घरामध्ये माता लक्ष्मी, कुबेर, विष्णू, आता माता लक्ष्मी जर घरात आली तर विष्णू येणारच आहे. तसेच कुबेरदेव, इंद्रदेव हे आपल्या घरामध्ये अखंड राहतात. आता पैसा आपल्याकडे भरपूर आहे, पण पैसा टिकावा यासाठी, लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. खरंच सांगते, सर्व महिलांनी असं पूजन करायचं आहे आणि हे विधिवत पूजन करून त्या दिवशी आपल्याला जे दूध आहे, दुधाचा नैवेद्य आपल्याला चंद्रदेवाला दाखवायचा आहे. आता ती पूजा कशी करायची आपण ते बघू. बघा मंडळी, आपण पांढऱ्या कलरचा एक कपडा घेतला आहे. पांढऱ्या कलरचाच घ्यायचा आहे. माझ्याकडे फुलं होती, ती फुलं मी साईडने लावून दिली आहे, कारण फुलं हे अतिशय प्रसन्न वाटतं आणि आपल्याला माता लक्ष्मीची ही पूजा करायची आहे. माता लक्ष्मीलाही प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपल्याला देखील वाटलं पाहिजे. माझ्याकडे फुलं होती, मी त्यामुळे त्याचा वापर केला. त्यानंतर बघा, आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे. तो तुमचा स्वच्छ नसेल तुम्ही स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. थोडीशी तांदळाची रास आपल्याला खाली टाकायची आहे. त्यावर तो तांब्या आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे. तांब्या हा इंद्राचं प्रतीक आहे, कारण आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेव, विष्णू, कुबेर यांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फूल अर्पण करायचं आहे. फुल अर्पण केल्यानंतर आपल्याला आंब्याचा डगळा, म्हणजे आंब्याचा एक जी फांदी असते ती फांदी आणायची आहे. आणि ही, कारण जे आंब्याचा डगळा आहे हा इंद्राचा प्रतीक आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं, आपल्याला थोडेसे तांदूळ मांडायचे आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजन करायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता. तुमच्याकडे सुपारी असेल तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. आता माझ्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती आहे. माता लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यामुळे मी आता माता लक्ष्मीची मूर्ती घेणार आहे आणि तिला स्थापन करणार आहेत. आता आपण बघा, त्यानंतर आपण थोडेसे तांदूळ खाली टाकले आहे. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला जोडविड्याची पानं घ्यायची आहे. आपली जी खाऊची पानं असतात ते घ्यायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मी, तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्ती घ्या, श्रीयंत्र असेल श्रीयंत्र घ्या. तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. बघा, आपण माता लक्ष्मी ठेवली. आता तुमच्याकडे कुणाकडे काही नसेल तुम्ही सुपारी देखील मांडू शकतात. त्यानंतर आपल्याला कुबेराची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर मी माता लक्ष्मीजवळच थोडेसे तांदूळ घातले आहे. त्यानंतर खाऊची जी पानं आहे ती 2 जोड पानं मी इथं ठेवली आहे. त्यानंतर बघा, तुम्ही आता तुमच्याकडं जर कुबेराचा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता. मी सुपारी ठेवली, पण माझ्याकडे जे कुबेर देव आहेत,
श्री कुबेर देव आहेत त्यांची मूर्ती आहे, त्यामुळं मी इथं मूर्ती विराजमान करणार आहे. आणि आपली ही जी सुपारी आहे ती सुपारी देखील ठेवणार आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकतात. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची म्हणजे चंद्रदेवाची पूजा. आता चंद्रदेव हा पांढरा असतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे. तर आपल्याला एक प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे कुठेही खणलेले नसावे. तांदूळ हा आपल्याला अखंड घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा जे तांदूळ आहे तो खालीसुद्धा कपड्यावर टाकू शकतो किंवा प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो, कारण याची आपल्याला चंद्र म्हणून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याकडं बघा, लक्ष्मीचं वाहन काय आहे? हत्ती. आपल्याला या दिवशी हत्तीची पूजा करायची आहे. आता तुमच्याकडे जर हत्ती नसेल तर तुम्ही हत्तीचे, तुमच्याकडे जर एखादं चित्र असेल ते ठेवू शकतात, फोटो ठेवू शकतात. नसेल तुमच्याकडे जर हत्तीचे रांगोळीचे छापे असेल ते तुम्ही हत्तीचे रांगोळीचे छापेसुद्धा याच्यावर काढू शकतात. किंवा आता माझ्याकडे हत्तीची मूर्ती आहे, त्यामुळं मी इथं हत्तीची दोन्ही मूर्ती ठेवत आहे, कारण लक्ष्मीचं जे वाहन आहे ते हत्ती आहे, त्यामुळं मी इथं हत्तीला स्थापित केलं आहे. त्या माझ्याकडे श्रीयंत्र देखील आहे, त्यामुळं मी श्रीयंत्रसुद्धा स्थापित करणार आहे आणि तिचीसुद्धा पूजा करणार आहे. त्यानंतर बघा, आता या सर्वांचे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर इंद्रदेवाची, कुबेराची सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. त्यानंतर जो चंद्रदेव आहे त्या चंद्रदेवाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर इंद्रदेवाची सुद्धा आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. जे आपले हत्ती आहेत, लक्ष्मीचं वाहन, त्याची सुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे. श्रीयंत्र आहे त्याला सुद्धा फक्त कुंकू अर्पण करायचं आहे आणि विधिवत नमस्कार करायचा आहे. या सर्व देवांना आपल्याला फुलं अर्पण करायची आहे, विधिवत नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. आता ही सेवा केव्हा करायची? बघा, ही सेवा आपल्याला रात्री 12 ते 12:39 करायची आहे, कारण यावेळेस माता लक्ष्मी, इंद्रदेव, विष्णू आणि कुबेर यांचा जो वास आहे तो पृथ्वी तलावर असतो. त्यामुळं ज्या घरामध्ये ही सेवा होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत असते. सर्व महिलांना परत सांगते, कळकळून सांगते की ही सेवा तुम्ही करा, तुम्हाला निश्चित फरक पडणार आहे. आता सेवा कशी करायची? आपण ही जी पूजा आहे ती अगदी शास्त्रसूक्त पद्धतीने मांडणी केली आहे. आता पूजा कशी करायची किंवा कोणकोणत्या मंत्राचा जप करायचा आपण ते बघू. बघा, आपल्या श्री स्वामी समर्थ जो मंत्र आहे त्याचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्या मंत्राचा आपल्याला देखील 16 वेळेस जप करायचा आहे. त्यात आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर जो कुबेर मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्रीसूक्ताचं आपल्याला न चुकता 16 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस आणि त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आपल्याला न चुकता म्हणायचा आहे. बघा, ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावी आहे. सर्व महिलांनी ही सेवा करायची आहे. त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपण जे दूध करणार आहोत त्या दुधाचा आपल्याला इंद्रदेव, माता लक्ष्मी, कुबेरदेव यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला फुलवात सर्व देवांना ओवाळून घ्यायची आहे, विधिवत नमस्कार करायचे आहे. आपल्या ज्याही इच्छा आहेत, आपल्या ज्याही आर्थिक समस्या आहेत, आपल्या कोणत्याही अडचणी असू द्या, त्या सर्व अडचणी माता लक्ष्मी, कुबेर, भगवान विष्णू आणि जे इंद्रदेव आहेत त्या सर्व इच्छा लवकरात लवकर तुमच्या पूर्ण होणार आहे. अगदी प्रभावी सेवा आहे, काही नाही, फक्त आपल्याला 39 मिनिटं द्यायची आहे. न विसरता सर्वांनी ही सेवा करावी. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओची माहिती आवडली असेल तर प्लीज मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.